जण एका प्रवासाला निघतात तेव्हा गाडीपेक्षा भावनांची धाव जास्त जोरात असते आणि त्या प्रवासात एक जण नेहमीच हट्ट वाटतो. नमस्कार मंडळी, आपण ऐकतोय आरोही आणि सत्याची गोष्ट मोहब्बत, जिथे प्रेमाच्या रस्त्यावर गैरसमज, गोड कटाक्ष आणि जुन्या आठवणींचे खड्डे आहेत. आजच्या भागात आरोही, सत्या आणि रुपालीचा प्रवास सुरू होतो. पण भावनांचा वेग कोणालाच थांबवता येत नाही. असं काय होत आहे या प्रवासात पाहूयात आपल्या कथेच्या मेन भागात. चला तर मग सुरुवात करूया. तिचं बोलणं ऐकून त्याने नकारात्मक मान हलवली. तोच रुपाली गाडीजवळ आली. ती भली मोठी बॅग तिला उचलतही नव्हती. शरीराने नाजूक जे होती. अगं रुपाली, तो तिला असं पाहून हसत खाली उतरत म्हणतो. रुपा म्हणणार होता सवयीप्रमाणे, पण आरोहीचं लक्ष आपल्याकडेच आहे हे पाहून तो ली सुद्धा म्हणतो. अगं एवढी मोठी कशाला बॅग? आपण काय तिथे राहायला नाही चाललो? तो आपलं वाक्य कंटिन्यू करतो. हो रे, मला माहीत आहे, पण तुला तर माहीत आहे ना की मी माझ्या फेसची किती काळजी घेते आधीपासूनच ते. सो तेच प्रोडक्ट. तिचं आता बोलता बोलता लक्ष नुकत्याच उतरलेल्या आरोहीकडे जातं. तशी ती तिच्याकडे अचंबित होऊन पाहायला लागते. तरीच असा घुबडासारखा चेहरा झालाय. आरोही सुद्धा तिचं बोलणं ऐकून मनातल्या मनात दातोड खात बोलते. तिला रुपालीचा राग येत होता, पण का हे तिचं तिलाच कळत नव्हतं. सत्यालाही समजत होतं, पण तो यात काहीच जाणून बुजून करत नव्हता. परिस्थितीच अशी निर्माण होत होती. आता परिस्थिती दोघांना एकत्र आणणार होती, कायमचं की दूर हे तर त्यांच्या त्यांच्या नशिबावर होतं. आणि सत्या आधीच नशिबाला शरण गेला होता. राग तसा तिच्यावरचा कधीच निवळला होता. ही म्हणजे ह्या इथं कसं काय? तिला पाहून आता रुपालीही मनातून खट्टू होत विचारते. अगं तिची कार पंक्चर झाली ना मध्येच, म्हणून तीही आपल्याबरोबर येत आहे. आपल्या चेहऱ्यावरची खुशी लपवण्यात कामयाब झालेला सत्या चेहरा निर्विकार ठेवत बोलतो. ओ, म्हणजे तीही आपल्याबरोबर पुण्याला येत आहे काय? ते ऐकून नाराज होत रुपाली बोलते. सत्या नुसता हुंकार भरतो आणि तिची बॅग घेऊन मागच्या डिक्कीत ठेवायला जातो. मला काही हौस नाही आली आहे तुमच्या रोमॅन्टिक क्षणांमध्ये हड्डी बनायला. पण त्याचं ऐकून आरोही रागात मनातल्या मनात बोलते. ॲक्च्युली मला नव्हतं माहीत की सर ह्यांना पाठवणार आहेत. मीही त्यांना नकोच म्हणत होते, पण सरांनी जबरदस्तीने मला जायला लावलं त्यांच्याबरोबर. ती मनातल्या मनात दात तोड खात पण चेहऱ्यावर खोटी स्माईल आणत बोलते. आणि मला हेही माहीत नव्हतं की तुम्हीही येणार आहात, नाहीतर मी आलेच नसते. पण काही प्रॉब्लेम नाही, तुमची हरकत नसेल तर मी माझी जाते. ती आपली सॅक पुढच्या सीटवरची उचलत बोलते. नो नो नो, इट्स ओके. मला काय प्रॉब्लेम असणार आहेस? तू आलीस तर उलट मलाही बरंच होईल तुझी कंपनी मिळाली तर, कारण या बोरिंग बरोबर प्रवास करण्यापेक्षा तुझी सोबत बरी. रुपाली हसून तिला आडवत म्हणते. तिथे आलेल्या आणि तिचं बोलणं ऐकलेल्या सत्याकडे एक कटाक्ष टाकत आता आरोही तिच्या त्या खोट्या हसूत आपलं हसू मिसळते. ओके म्हणत तीही मग खांदे उडवत मागच्या सीटवर जाऊन बसते. आणि तसं रुपालीच्या चेहऱ्यावर एक स्माईल येते व ती पुढच्या सीटवर बसते. आरोहीला मागच्या सीटवर बसलेलं पाहून सत्याला राग येतो. त्याची इच्छा होती की तिने त्याच्या शेजारच्या सीटवर बसावं. मग तो आपला काळा गॉगल डोळ्यांवर चढवतो आणि हताश होऊन ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसतो. सो निघायचं लेडीज? तो फ्रंट आरशात स्वतःचे केस नीट करत, आरसाही मागची आरोही दिसेल त्याला असा ॲडजस्ट करत म्हणतो. आरोहीची आणि त्याची नजरानजर होते तसं ती आपले डोळे दुसरीकडे फिरवते. हो चल ना. रुपाली पण पटकन तो फ्रंट आरशाला स्वतःकडे करत हसून म्हणते आणि आपले केस नीट करत असते. त्याचा राग या दोघांनाही येतो, पण सध्या दोघंही शांतीच्या प्रवासात असतात. शिवाय दोघांनाही आपल्याला नक्की काय हवंय हे माहीत नसतं. तो नकारात मान हलवत आपल्या ड्रायव्हिंगवर लक्ष देत
गाडी बाहेर काढतो. आरोही, तू पुण्याला फिरायला म्हणून चालली आहे काय? थोडी कार पुढे जाताच रुपाली मागे बाहेर बघत बसलेल्या आरोहीला विचारते. आरोही आपल्याच विचारात मग्न असते. असं म्हणण्यापेक्षा जो साईडचा आरसा असतो त्यात त्यालाच पाहत असते. तोही अधूनमधून पाहत असतो. काही म्हणालीस का? तसं आरोही आपली नजर आत तिच्यावरती वळवते. अरे मी म्हणत होते. पण रुपाली आता मनातून चिडली होती. कारण तिच्या लक्षात आलं होतं की दोघे त्या साईडच्या आरशात पाहत आहेत. की तू काय हॉलिडे एन्जॉय करायला चालली आहेस का? नाही म्हणजे तसं असेल तर तू आमच्या केसमध्ये का आम्हाला हेल्प करत नाहीस? रुपालीला जाणून घ्यायचं होतं की ती त्या केससाठीच तर नाही नाहीत जे तिला नको होतं. पण डायरेक्ट कसं बोलायचं म्हणून ती आधी पडताळून घेत होती. नाही, मी हॉलिडेला नाही चालले. ते माझं काम होतं पुण्यात. ते आधी क्लिअर करते. पण कोणती केस तुमची? नाही म्हणजे सॉरी, पण मला माहीत नाही सर आणि तुम्ही कोणत्या केसवर काम करत आहात. सर बोलताना ती जरा जोर लावत त्याच्याकडे पाहते. तिला सत्याने आपल्याला या केसबद्दल काहीच सांगितलं नाही याचंही नवल वाटत होतं. ओ, तुला नाही सांगितलं का सत्याने? मनातून आनंदाच्या नकळत उकळ्या फुटल्या होत्या रुपालीच्या. पण ती आता ओव्हर रिॲक्ट करत बोलते. सत्या ही नाही येणार का आपल्याबरोबर? सत्या ही नाही येणार का आपल्याबरोबर? तिने सांगूनही परत कन्फर्म करण्यासाठी त्याला विचारते. नाही, त्यांची दुसरी केस आहे. ते दुसऱ्या केसवर काम करत आहेत जी त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. आणि आपली केस जरा रिस्की आहे. त्यामुळे मला कुणाचीही लुडबुड नकोय. ते थोडं रागातच बोलला. राग कुणावर? पण रुपालीवर की आरोहीवर? देव जाणे. ओके. रुपाली त्यावर काही बोलत नाही. आरोही सुद्धा काही प्रश्न न करता परत बाहेर बघायला लागते. यावेळी तो त्या साईड आरशातून पाहत असतो. मगाशी ती पाहत होती आपल्याला तेव्हा तो हरकून गेला होता. पण आता ती चिडलेली असल्याने पाहत नव्हती त्याला. आणि चुकून लक्ष गेलंच तर रागात लूक देत होती. जे आत्ताही त्याला भारीच वाटत होतं. 2-3 तासातच ते पुण्यात येतात. त्याला तिचं मेन्शन माहीत असल्याने डायरेक्ट तो तिकडेच कार नेतो. आरोही सुद्धा गाडीतून उतरून दाराकडे जायला निघते. तिने सकाळी निघतानाच आपल्या मावशीला फोन करून ती येणार असल्याचं कळवले असल्याने त्या सकाळीच आल्या होत्या जेवण वगैरे बनवून ठेवायला. आरोही, आम्ही येतो. ती पुढे जाताच सत्या गाडीतून उतरत म्हणतो. का? तुम्ही आत नाही येणार का? ती तो तसा म्हणतो तसं थोडं नाराज होत म्हणते. नाही म्हणजे मागे आपण इथे थांबलो होतो. ते मागे अनुष्काबरोबर आले होते तेव्हा राहिलोची आठवण करून देत म्हणते. हो आय नो, मी इथे राहिलो होतो. पण आता रुपाली सोबत आहे. सो डोंट वरी. आम्ही इथेच जवळ असलेल्या हॉटेलमध्ये रूम बुक करतो, तो म्हणतो. ती आहे म्हणून तर म्हणते. ती गाडीत ढाराडूर झोपलेल्या रुपालीकडे पाहत बोलते. तसं सत्या गालात हसतो. बिचारीला दरवेळी वाटत असतं आपण पुटपुटतो ते त्याला ऐकायला जात नसेल. पण आता मॅडमला कुणी सांगावं? तिचं ते पुटपुटणं जरी मोठं नसलं तरीही सत्याचं लक्ष फक्त तिच्या ओठांवरच असतं. तेही त्याच्या नकळत. म्हणजे हॉटेलवर जाऊन राहण्यापेक्षा इथे राहिलात तर तुमची सोय चांगलीच होईल. मावशीसुद्धा आली आहे. ती परत बॉक्स टाईप स्माईल करत म्हणते. ठीक आहे, मी बघतो विचारून तिला. खरं तर त्यालाही तिच्याबरोबरच थांबायची इच्छा होती. कारण ती केस आता तोही बघणार होताच की तिच्या हातातली. फक्त तिला कळू देणार नव्हता एवढंच. तू हो पुढे, मी विचारतो तिला. तिला काय विचारायचं आहे? तुम्हाला हरकत नसेल तर तुम्ही डायरेक्ट सांगा. नाहीतर थांबा मीच सांगते तिला. ती तोंड वाकडं करत म्हणते आणि रुपालीच्या साईडला जाते. तोही मागून येतो. हे कुठं आलोय आपण सत्या? ती तिला उठवणार त्याच्या आतच ती रुपाली उठते. आळोखे पिळोखे देत ती सत्याला पाहत गोड स्माईल करते. तुझ्या मित्राच्या सासरी, आरोही पुटपुटते आणि नेहमीप्रमाणे मागे उभा असलेल्या सत्याच्या गालावर ती गोड खळी. रुपाली उठ, माझं घर आलंय आणि तुम्हीही इथेच राहणार आहात. पण पुढे गोड हसत ती तिच्या साईडचे दार ओपन करत म्हणते. तुझ्या घरी कशाला? रुपालीला ते ऐकून भुवया ताणल्या जातात.
नाही, म्हणजे मी आणि सत्या राहू इथेच जवळपास असलेल्या हॉटेलमध्ये. पुण्यात हॉटेलची कुठे कमी आहे? ती थोडी चिडून पण चेहऱ्यावर तसे एक्सप्रेशन आणता गोड खोटं हसून म्हणते. हो, मला माहीत आहे की हॉटेलची कमी नाही पुण्यात, पण माझं एवढं मोठं घर काय कामाचं जर ते माझ्या फ्रेंड्सना राहायला मिळणार नसेल? त्यावर आता दात ओठ खातच फ्रेंड्स या शब्दावर जोर देत बोलते. तसं सत्याकडे ही कटाक्ष टाकते. सत्य आपला शांत उभा असतो. ओ वाव, नाईस मेन्शन. कुणाचं आहे? ती बाहेर येत समोरच्याच आरोहीच्या मेन्शनकडे पाहत म्हणते. आरोहीच्या नवऱ्याचं सासर आहे ते. आता सत्या तिला हसून बोलतो आणि पटकन मागे बॅगा काढायला जातो, कारण रुपालीच्या डोळ्यातील चमक पाहून त्याला समजलं होतं एव्हाना की आता तीही इथेच राहायचं म्हणणार. आरोहीच्या नवऱ्याचं सासर? व्हॉट डू यू मीन सत्या? पण रुपाली ते ऐकून आश्चर्यचकित होते आणि गोंधळून जाते. तर मागे डिक्कीकडे गेलेल्या सत्याला पाहत आपली आरोही मॅडम डोळे विस्फारून पाहत असतात. तिला आपणच आपल्या तोंडात मारल्यासारखं वाटत होतं. त्याने आपलं मगाचं पुटपुटणं आत्ताही ऐकले हे कळल्याने स्वतःचंच डोकं बडबावं वाटत होतं. आरोही, तुला नवरा आहे? आय मीन तुझं लग्न झालंय? रुपाली आता तिला अचंबित होत विचारते. तशी ती आपली नजर परत रुपालीकडे वळवते. लग्न नाही झालं, साखरपुडा झाला होता, पण तोही तुटला आहे. ती आता समोरून बॅग घेऊन येत असलेल्या सत्याकडे रागाने पाहत बोलते. आणि हे माझ्या आजोबांचं मेन्शन आहे, परांजपे मेन्शन. ती पुढे गोड हसून म्हणते. चल ये ना आत, म्हणत तिचा हात धरते आणि आपली एक सॅक दुसऱ्या हातात घेत तिला आत न्यायला लागते. एवढा रागराग करत असूनही बिचाऱ्याला त्रास नको आपल्यामुळे, म्हणून आपली सॅक ती घेऊन जाते. कारण खरंच तो रुपालीची ती भली मोठी बॅग आणून मेटाकुटीला आला होता. मावशी, ती दारातूनच आवाज येते. तसे एक बाई साडीचा पदर नीट करून तिच्यासमोर हसत उभी राहते. ही तीच मावशी होती जेव्हा ते तिघे आले होते. अगं बाई, आलात का मॅडम तुम्ही? म्हणत ती हसत बाई तिच्या पायावर पाणी घालत तिला कुंकू लावते. तसंच सेम रुपाली व सत्यासोबत करते. सत्याला परत इथे आलेलं पाहून मावशी खुश होते. आपल्या मालकिनीबाईंचं आणि ह्या साहेबांचं नक्कीच काहीतरी खास नातं आहे हे एव्हाना तिला आता कळालं होतं. एंगेजमेंटची बातमी तिने आपल्या ओळखींपैकी कुणालाच दिली नव्हती, कारण जे कधी भविष्यात होणारच नाही त्याची वाच्यता का करायची असं मानून. बाई, या कोण म्हणायच्या? आता त्या तिघांना घेत मावशी आरोहीला रुपालीकडे पाहत विचारते. अगं हो, तुझी ओळख करून द्यायची राहिली नाही का? आरोही कपाळावर हात मारत बोलते. अगं ही माझी आत्ताच झालेली मुंबईतील मैत्रीण. आणि हो, आपले हे सत्या सर, ह्यांना तर ओळखलंच असेल. त्यांची ही कॉलेजची स्पेशलवाली मैत्रीण. बोलताना ती स्पेशल म्हणत खानाखुणा करत जोर देत बोलते. असं होय. पण ते ऐकून मावशीचा चेहरा पडतो, पण तसं न दाखवता त्या गोड हसत म्हणतात. बरं, जा फ्रेश होऊन या, मग गरमागरम झुणका भाकर वाढते जेवायला. त्या आरोहीला बोलतात आणि त्या किचनमध्ये जातात. तसं आरोहीला एका गडीला एका गेस्ट रूममध्ये रुपालीची बॅग ठेवायला सांगते. तर मागच्या वेळी जी रूम दिली होती सत्याला, त्याच रूममध्ये सत्याला आत्ताही जायला सांगते आणि स्वतःही आवरायला जाते. मावशी, तुला ते अनाथाश्रमचं नाव माहीत आहे का गं? तिघे आवरून बसले होते जेवायला की आरोही मावशीला विचारते. कोणतं हो मॅडम? त्याही तिघांच्या ताटात अजून अर्धी भाकरी वाढत बोलतात. रुपालीला हे जेवण म्हणजे नको वाटत होतं, पण सत्या काहीच बोलत नसल्याने तीही शांत बसून जेवत होती. तसंही तिला खूप भूक लागली होती. सत्या जेवता जेवता मधून आरोही आणि मावशीच्या गप्पा ऐकत होत्या. आताही ती बोलताच मध्येच त्याने कान टवकारले. अगं तेच ग, जिथे आजूबा कायम जायचा. आरोही घास खात खात बोलते. मोठी झाली तशी तिने जायचं बंद केलं होतं, कारण अभ्यास, कॉलेज, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज यातच तिचा दिवस जायचा. आणि सुट्टी असली की बाकीचे क्लासेस असायचेच, त्यामुळे तिला नाव नव्हतं आठवत. हो, बेबी अनाथाश्रम नाव असं काहीतरी आहे बघा.
त्याही आपल्या डोक्याला ताण देत म्हणतात, तेच का जे FC रोडवर आहे, कुणी बाळासाहेब परांजपेंचं आहे म्हणे. त्या बोलताच रुपाली खाता खाता पटकन बोलून जाते आणि हे तिघेही तिच्याकडे आश्चर्याने पाहायला लागतात. एकतर तिने बाळासाहेब परांजपे असं नाव घेतलं होतं की कुणी तो माणूस गुंड असावा, आणि दुसरं म्हणजे हिला कसं काय माहीत याचं नवल. हो तेच, पण तुम्हाला कसं काय माहीत? आणि तुम्हाला आमचं साहेब बाळासाहेब परांजपे माहीत आहे का? आता मावशी तिला विचारते. अहो, मला नाही माहीत तर कुणाला माहीत असणार? शेवटी मी एक पत्रकार आहे. खूप चर्चा आहे या नावाची. म्हणजे मी पाहिलं नाही कधीच या व्यक्तीला, पण खूप ऐकले. ती भाव खात बोलत होती. शिवाय आजूचं नाव घेताना तिच्या डोळ्यात वेगळंच काहीतरी दिसत होतं जे आरोहीला समजत नव्हतं. काय काय ऐकलेस तू? तसं आरोही या दोघांना शांत राहायला खुणावते आणि विचारते. तिला आता आपल्या आजूबद्दल जाणून घ्यायचं होतं कोणत्याही परिस्थितीत. अगं हेच की खूप अन्याय होत होता त्या लहान मुलांवर. त्यांना जबरदस्ती काम करायला पाठवतात. त्यांच्याच पैशातून ते आतापर्यंत अनाथाश्रम चालवत होते. पण आता मध्येच ऐकायला आलं की त्यांचा कुणीतरी खून केला आहे. अरे हो, तुझा भाऊ होता ना तो सत्या, ACP सावंत सर. तिला आठवतं तसं ती आपल्याच नात्यात बोलते. हो, पण सत्य आता फक्त तुटक उत्तर देतो. तर दुसरीकडे आरोही ते ऐकून सुन्न होते. तिने कधीच कल्पना केली नव्हती की आपला आजू असा असेल आपल्या मागे. एक मिनिट, हे मेन्शन तू म्हणालीस की तुझ्या आजूचं परांजपेंचं मेन्शन आहे, राईट? आता रुपालीला हळूहळू क्लिक व्हायला लागतं. तू बाळासाहेब परांजपेंची नात तर नाही ना? ती आश्चर्यचकित होत विचारते. पण यावर आरोही जास्त काही न बोलता हात बेसिनला धुवून तडक आपल्या बेडरूममध्ये जाते. आपल्याच विचारात, आपल्याच नादात. ओ शिट! रुपाली आपल्या कपाळावर हात मारून घेते. तिची चूक आता तिला कुठे उमेजली होती. सत्या, अरे तू तरी गाढवा सांगायचं ना मला की मी जी व्यक्तीबद्दल बोलत आहे ती व्यक्ती तिचे आजोबा आहेत म्हणून. ती पुढे त्याला मारत म्हणते. मी काय बोलणार म्हणत सत्याही चिडून आता आपल्या दिलेल्या बेडरूममध्ये जातो. सत्या, मला जरा काम आहे. मी अर्ध्या तासातच आले. मावशी आहेत घरात. तुम्हाला काय हवं असेल तर सांगा. आणि तुम्हाला जरी हॉटेलवर जायचं असेल तर राहायला तरी जाऊ शकता. तासाभराने आरोही त्याच्या खोलीत येत बोलते. सत्य आणि आरोही एकत्र आलेत खरे, पण भावना अजूनही अडखळत आहे. पुढच्या भागात काय उलगडेल? मैत्री, गैरसमज की अजून काही? ऐकत राहा सत्य आणि आरोहीची मोहब्बत, कारण ही गोष्ट जितकी खोल जाते तितकीच मनाला भिडते. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.